सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे हरतालिका, तर तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या होणार आहे बाप्पांचं आगमन, तर सगळ्यांच्या घरात खूप आनंदाचं वातावरण असेल. तसंच आमच्या पण घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर बघा, इथं स्वामींची छान अशी पूजा झालेली आहे. आणि आज आहे हरतालिका, त्याच्यामुळं ओमच्या शाळेला आहे सुट्टी. ओम आहे प्राथमिक शाळेत, त्याच्यामुळं ओमच्या शाळेला सुट्टी. आणि मी आत्ता करणार आहे हरतालिकेची पूजा. तर तुमच्याशी शेअर करणार आहे पूजा कशी मांडणी करते ते. नक्कीच तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर लाईक आणि छोटीशी कमेंट करा. आणि ओम बनवतोय गणपती बाप्पा उद्या येणार आहे म्हणून कमळाचं फूल असं डेकोरेशन. कसं बनवलं रे ओमी? 2-15 वेळा हे केले का? तर ओमनी बघा किती छान असं मोबाईलला सर्च करतो डेकोरेशन. अरे मोबाईलला आज सुट्टी म्हणल्यावर काय डेकोरेशन. आणि ओमनी आता ग्रुप काय म्हणतात ना, मंडळ आहे तुमचं? होय. हाय बी म्हण की सगळ्यांना. हाय बोल की. अरे काय करतोय मोबाईलमध्ये सर्च करतोय कमळाचं फूल असं चाललंय त्याचं. आणि बघा, मी इकडे घेतलेलं आहे पूजेसाठी साहित्य, तर तुम्ही इथे पाहू शकता. तर मी घेतलेलं आहे फळामध्ये एक डाळिंब घेतलेलं आहे, पेरू घेतलेला आहे, सीताफळ आणि चक्कू. ही सगळी फळं आपल्या घरची, कारण बाजारात नाही येताना कणीस आणलं. आता कोण कसं कसं ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवत असतं. पांढरी फुलं महादेवाला आवडतात, तर इथं घेतलेले आहेत पांढरी जास्वंदाची फुलं, 2 झेंडूची फुलं आणि इकडं प्राजक्ताची फुलं घेतलेली आहेत. हे घेतलेलं आहे दुर्वा ह्याच्यामध्ये, आणि सीताफळेचं फांदी, चक्कूची फांदी, बेलपत्र असं सगळं आपल्या घरीच होतं. आणि इकडे घेतलेलं आहे महादेवासाठी पांढरं वस्त्र आणि विड्याची पानं आणि विडा, म्हणजे थोडक्यात विड्याचं पान जे आहे हे आपल्याच अंगणात आहे. बऱ्यापैकी सगळं आपल्या साहित्य अंगणामधलंच आहे. तर असं आहे बरं का. तर चला आता मी पटकन पूजा मांडून घेते. तर माझं इथं बऱ्यापैकी हरतालिकेची पूजा मांडणी करण्यासाठी सगळं साहित्य जमा झालेलं आहे. माझ्या अंगणामध्येच सगळी फळझाडं आहेत, चक्कू, पेरू, आंबा, सीताफळ सगळी म्हणताल तुम्ही. फुलं पण आहे, फुलझाडं पण आहेत, पण बऱ्यापैकी गुलाबाच्या झेंडूच्या झाडांना आता फुलंच येत नाही आहेत, कारण त्यांचा तो बार संपलेला आहे. तर मी शेजारून फुलं वगैरे आणलेली आहे पूजेसाठी. आणि इथं आता मी पूजा मांडणी करून घेते पटकन. सकाळीच पूजा मांडणी करून घ्यायची असते आपल्याला हरतालिकेची उपवासाची. आणि मी इथं वाळूमध्ये पिंड तयार करत आहे माता पार्वतीने भगवान शंकरासाठी. भगवान शंकर म्हणजे पती भेटावे म्हणून त्यांनी पूजा मांडणी केली होती. आणि आपल्याला आपलं अखंड सौभाग्यवती आपण राहावं म्हणूनही आपण उपवास करायचा असतो. बऱ्यापैकी मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर ही वाळू शेजारूनच आमच्या चिवताईने सकाळी घेऊन आलेले आहे. ती स्वच्छ पाण्याने धुतली. आणि मी इथं आता माझी पिंड तयार करून झालेली आहे. तर त्याच्याजवळ मी नंदी आणि गणपती बाप्पा, पार्वती माता आणि तिची सखी अशी मांडणार आहे. आणि म्हणजे भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ खूप आवडतं, तर ते सुद्धा मी शोधून आणलेलं आहे. तर त्यांच्या पूजेसाठी ते आवश्यक असतं. पांढरं फूल महादेवाला वाहतात म्हणून मी धोत्र्याचं फूल, पांढरी जास्वंद बऱ्यापैकी आणलं, जेवढं मला जमल तेवढं. आणि सुपारी स्वरूपात सुद्धा मी गणपती बाप्पा स्थापन केलेला आहे. त्यांचा अभिषेक केलेला आहे पंचामृताने. अभिषेक करत आहे पंचामृताने. सुपारी आहे तिचा अभिषेक करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण घेते पिंडीचा पण अभिषेक करायचा पंचामृताने. जे आपल्यामध्ये आणि तुम्ही म्हणता आता तुम्हाला माझा ह्याचा दिसत नाही, त्याचं पंचधातूचा चमचा नाही का? तर नाही, माझ्याकडे मध्येच मी पूजा मांडत असते. मी स्वामींची पूजा सुद्धा ह्या कोपऱ्यामध्ये मांडली होती. खूप छान आणि प्रसन्न वाटतं मला त्या कोपऱ्यामध्ये. आणि आपण देवाची पूजा, देवाची स्थापना, देवघर हे आपलं पूर्व साईडलाच असतं. तर मी दक्षिण उत्तर अशी पिंड स्थापन केलेली होती. आता माझं चाललेलं आहे पिंडीचा अभिषेक पंचामृताने, ते करून घेते. बऱ्यापैकी जे आणलेले आहेत फळं वगैरे ते माझ्या दारातलीच आहे. पेरू, डाळिंब मी आज सकाळी बाजारातून आणलेलं आहे. आणि तुम्ही मूर्तीसुद्धा हरतालिकेची म्हणजे पार्वती माताची स्थापन करू शकता. तर सकाळी आमच्या गावामध्येच कुंभारवाडा आहे, तिथं भेटून जातं. पण एवढ्या सकाळी दाजी जाणार नाहीत म्हणून मी काय केलं की जे आहे त्याच्यामध्येच, ज्या साहित्यामध्येच मी पूजा मांडणी करून घेतली. आणि आबा गेलेले आहेत मटकी विकायला, तर आबा मला म्हटले येताना मी घेऊन येतो. तर बघा, आता चाललेलं आहे माझं पूजा मांडणीचं काम. तर मी पिंडीवरती वस्त्र वगैरे घातलेलं आहे कापसाचं आणि दिवा लावून घेते. तर चला आता इथून पुढे कंटिन्यू करा. फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आपण इथं म्हणजे
पानाचा विडासुद्धा मांडणार आहे आणि जे विड्याची पानं आहेत त्याची सुद्धा वेल आपल्या अंगणामध्ये आहेत, पण ती छोटी छोटी पानं होती. काय झालेलं आहे, वल सावलीमुळं म्हणजे आंब्याची जी वल सावली आहे त्या पाण्याच्या ज्या आहेत ना विड्याच्या पाण्याचं वेल त्याच्यावरती पडत आहे, त्याच्यामुळे त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही म्हणून छोटी 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 राहिलेली आहेत. तर बाजारात जाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये सगळं साहित्य अवेलेबल होतं. तर इथं मी नाणं सगळं विड्याचं मांडून घेतलं होतं. खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि हळकुंड घेताना लेकरवाळं हळकुंड घ्यायचं. ते लेकरवाळं पूजेसाठी आवश्यक असतं असं म्हणतात, त्याप्रमाणेच मी पण घेतलेलं आहे. आणि आता पिंडीवरती मी पहिल्यांदा जास्वंदीचं फूल वाहिलं. भगवान शंकराला आवडणारं फूल म्हणजे पांढरं फूल. त्याच्यानंतर झेंडूचं होतं, आपल्या अंगणातलंच आहे. शेजारून मी प्राजक्ताची फुलं वगैरे आणलेली होती. आता कसं ना, व्हिडिओ कंटिन्यू करा. मला आता तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही. जेवढं मला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवढे मला तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा मी शेअर केलेला आहे. फक्त माझा फेस दिसत नाही, त्याचं कारण की पुढच्या फ्रंट साईडनी आपला कॅमेरा चालू शकत नाही. तर मी अशी आणि जो मी पूजा मांडणी करताना आणि भगवान शंकराला आज नैवेद्य म्हणून साखर, तुम्ही खडी साखर, मोठी खडी साखर असते ती, गूळ वगैरे, बेलपत्र पण व्हायचं आहे. बरंच जे डिटेल मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही देते. बेलपत्र तुम्हाला जेवढी फुलं वाहता येतील आज महादेवांना तेवढी व्हायची आहेत. तर चला, माझी साधी सुधी म्हणजे भोळी बाबडी भक्ती मी केलेली आहे. मक्याचं कणीस हे सगळं परत आघाडा असतो, दुर्वा असतात, सगळं काही असतं, फळं वगैरे असतात. ती मला जेवढं अवेलेबल जेवढं मिळालं तेवढ्यात मी छानशी पूजा मांडणी करून घेतलेली आहे. आणि पाटावरती मी कापड हातरलेलं नाही. त्याचं कारण असं की वाळू ओली होती, ते कापडसुद्धा वेगळं म्हणजे असं खराब होईल म्हणून मी स्वच्छ पुसून वगैरे पाट घेतला. थोडासा पाटाचा कलर घेतला आहे आणि सगळी जे फळांची ज्या फांद्या वगैरे असतात ते मांडलेले आहे पूजेसाठी. प्रसाद म्हणून साखर मांडूया. तर चला, इथे बघा मी छान अशी हरतालिकेची पूजा मांडलेली आहे. इथं वाळूनी पिंड काढलेली आहे आणि इकडं फळं ठेवलेली आहेत. सगळं व्यवस्थित पानांचा विडा ठेवलेला आहे. इथं नैवेद्य ठेवलेला आहे, साखरेचा आपला दिवा, परत गणपती बाप्पा. इथं नंदी आहे, ते वाळूचं आहे, ते जास्त दिसत नाहीये. तर आता फायनली माझी पूजा झालेली आहे हरतालिकाची संपन्न, अगदी भक्तिभावाने केलेली आहे. तुमची पण झालेली असेल. तर चला, आता मला दाजींना काहीतरी करायचं आहे जेवणासाठी, कारण दाजींना भूक लागलेली आहे. माझा आहे उपवास त्यांच्यासाठी, पण जे पार्वती मातेनी शंकरासाठी केलं होतं, आपण सुवासिनी सौभाग्यवती राहावं म्हणून उपवास करायचा असतो. पार्वती मातेनी हरतालिकेचा उपवास म्हणजे महादेवपती मिळावं म्हणून केला होता. आणि तिकडं बघा दाजींचं काहीतरी चाललेलं आहे, मक्याचे कणीस सोडलेलं आहे, ते भाजायचं काम चाललंय.